तर इकडे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे परळीत पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर गेलेल्या आहेत। पांगरी ग्रामस्थांकडून पंकजा मुंडेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। 11 क्विंटलच्या हारानं आणि 52 जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जाणार आहे। भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर यांचे स्वागत येणार आहेत आणि ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नतमस्तक होणार आहेत, आशीर्वाद देखील घेणार आहेत। या अनुषंगाने पांगरी ग्रामपंचायतीतून त्यांचं भव्य तिथं स्वागत करण्यात येणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी 11 क्विंटलचा हार त्या स्वागतासाठी इथं बनवण्यात आलेला आहे। हा 50 फूट उंचीचा आहे। या ठिकाणी पाहू शकता की आपण नाशिक ढोल असेल, उज्जैनचा ढोल देखील इथे लावण्यात आलेला आहे। मोठ्या पद्धतीने इथे जीसीबी ते 30 ते 40 जीसीबींचे त्यांच्या जीसीबी सहाय्याने फुलाची उधळण देखील करण्यात आलेला आहे। सकाळपासून हा संपूर्ण या ठिकाणी माहोल कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत। आपण गोष्ट थोड्याच वेळामध्ये 1 तासामध्ये पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावर भव्य दिव्याचं स्वागत करण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे। आपण पाहू शकता ते मोठा एकदम 50 फुटाचा उंचीचा आणि 11 क्विंटलचा हा या ठिकाणी लावून झालेला आहे। या ठिकाणी डॉल्बीची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आता काहीच वेळामध्ये पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरचं आगमन होणार आहे। या सगळी संपूर्ण तयारी झालेली आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड। भाजप नेत्या पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। ताई, आता दुसरा दिवस आहे, बीडवरून तुम्ही गोपीनाथ गडावर जाणार आहे, तिथे नतमस्तक होणार आहे। आता गोपीनाथ गडावर सगळे गड झाले। आता माझ्या पित्याच्या नावाने जो गड मी केला आहे तिथे मी नक्की नतमस्तक होणार आहे। त्यांचे आशीर्वाद तिथून एवढा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, कसं एक आव्हान वाटतं? आव्हान असतंच, जीवनामध्ये आव्हान असतं। काही विकासात्मक मुद्दे काय समोर तुम्ही सध्या ठेवले? रेल्वेचा प्रश्न होता, त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे। सगळे लोक निवडणूक लढताना आम्ही काय करणार याचा लोकांना माहिती देऊन निवडणूक लढतात, पण मी अशी उमेदवार आहे जी सांगेन मी काय केलं आहे आणि ते मी सांगेन, म्हणजे ठोकून सांगेन, समोर सिद्ध करून दाखवेन की हे प्राथमिक रुग्णालय मी दिलं, हे ग्रामपंचायत कार्यालय दिलं, हे जिल्हा परिषदची इमारत मी दिली, पंचायत समितीची इमारत मी दिली, हा नॅशनल हायवे मी दिला, हे रेल्वे मी आणली। मी प्रीतमताई हा त्याचा खासदार म्हणून भाग आहे, पण हे मंत्री म्हणून तेव्हाचे जे निर्णय मी पालकमंत्री म्हणून घेतले हे मी ठोकून सांगू शकते की हे मी केलं आहे आणि लोकांना दाखवू शकते हा सूर्य आणि हा जयद्र। आणि तसा जर विकास लोकांना भविष्यात हवा असेल तर लोक मला साथ देतील। साहेबांच्या पावलावर पाय ठेवून तुम्ही केंद्रात जावं अशी इच्छा आहे। आंबेडकरांची इच्छा आहे का माहीत नाही। आता निवडणुकीत मी आहे तरी इथून विजयी झाल्यावर केंद्रात जावंच लागतं। त्या विजय निश्चित आहे असं मला म्हणावं लागेल। आपण निश्चित आहे, पण आम्ही कामाला कसून लागलो। नक्कीच विजय निश्चित आहे, आम्ही कामालाही कसून लागलेलो आहे असं वक्तव्य जे आहे आता पंकजाताई मुंडे यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन हरीश सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड।